बोल ना, आता का गप्प आहेस? काय बोलू मी? तू खरं ऐकायचं नाही हेच ठरवलंयस ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव, खरं कधी बदलत नाही. हे सगळं ना अंजलीनेच घडवून आणलंय. पास कर ना. लहान बहीण आहे मी तुझी. का असं वागतेस माझ्यासोबत? का कट रचतेस माझ्या विरुद्ध? सह्या घरात आल्यापासून मी इतरांसोबत तुझंही मन जिंकण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी मला असंच वाटलं की आज सई मला ऍक्सेप्ट करेल, उद्या सई मला ऍक्सेप्ट करेल. पण तू प्रत्येक वेळी मलाच खोटं ठरवण्याचा प्रयत्न केलास. सगळं इतरांसारखं तू का नाही ऍक्सेप्ट करू शकत? कसला हट्ट आहे आणि का हट्ट आहे हा? प्लीज ऍक्सेप्ट कर आता तरी. तू एकटी जहागीरदारांची सून नाही आहेस, मी पण आहे. ओंकार आणि माझं लग्न झालंय सई. नक्की? म्हणजे नक्की तुमचं लग्न झालंय? काय विचारतेस तू? ऑफकोर्स माझं आणि ओंकारचं लग्न झालंय. अंजली, मला ना खरं तर हे सगळ्यांसमोर बोलायला आवडत नाहीये, पण तू वेळ आणलीस माझ्यावर म्हणून मी बोलते. तुझं आणि ओमीचं लग्न झालंय ना, मग तरी सुद्धा तू आणि अंजली वेगवेगळे का झोपता? ओमी, काय बोलते सई? खोटं आहे हे, खोटं बोलतेय बहिणी. ओमी, माझ्या नजरेला नजर देऊन बोल आणि म्हण की तुमचं खरंच लग्न झालंय, तुम्ही वेगवेगळे झोपत नाही. बोल ना. नाही बोलू शकत तू, कारण तुला अंजली सारखं खोटं बोलताच येत नाही. ओमी, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय, तू स्वतः जमिनीवर अंथरून टाकून झोपतोस.